नमस्कार, राधे राधे. तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आळंदीमधलं साई मंदिर. साई मंदिराची तुम्हाला व्याख्या मी सांगणार आहे. तर त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा. तर चला तर मग भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. आज आपला दिवस खूप चांगला होणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन ब्लॉग. राधे राधे. चला तर मग भेटूया माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. आज आपण सुरुवात करणार आहोत साई मंदिरापासून. हे साई मंदिर आपल्याला आळंदी रोडला म्हणजेच आळंदी दिघी या रोडला भेटेल. हे अतिशय शुभ्र असं साई मंदिर आहे. पूर्वी हे छोटं मंदिर होतं, पण इथल्या भक्तगणांनी हे खूप भव्य आणि दिव्य असं मंदिर केलं आहे. याला शुभ्र असे वर्णन आहे. आतमध्ये बघताल तर काचेच्या आतमध्ये आपले साईनाथ आहे. बाहेरच तुम्हाला CCTV कॅमेरा आणि भरपूर काय अशा सोयीसुविधा या मंदिरामध्ये केल्या आहेत. तुम्ही बघताय अतिशय सुंदर असं हे साई मंदिर आहे आणि भव्य दिव्य अशी साई मूर्ती आहे. खालीच आपल्याला पादुकांना कासव आणि साईबाबांच्या पादुका दिसतील. खूप सुंदर असं हे साई मंदिर आहे. आतमध्ये चावडी असा हा प्रकार सुद्धा आहे. या चावडीमध्ये साईबाबाच्या पुढे नंदी, त्यांचा पादुका आणि साईबाबाची बैठी स्वरूपात अशी मूर्ती आहे. इथं व्याख्या आहे की हे साईबाबा भक्तगणांना प्रसन्न होतात. आपली कोणतीही इच्छा बोलल्यास साईबाबा नक्की पूर्ण करतात. आतमध्ये भव्य दिव्य अशी साईबाबांची पालखी आहे. त्यांचा पुरातन काळातला एक फोटोसुद्धा इथं लावला होता. पुढे गेल्यानंतरनं चावडी स्वरूपामध्ये इथे आतमध्ये गेल्यानंतरनं बैठक आहे. या बैठकीमध्ये तुम्हाला साईबाबांच्या छोट्या छोट्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील आणि आतमध्ये दीप प्रज्वलित केला होता. त्याचप्रमाणे ही समोर भिंत बघताय, इथं आपल्या मनाची एक इच्छा बघून त्याच्यावरती सिक्का चिटकवायचा. इच्छा पूर्ण होणार असेल तर सिक्का चिटकतो, नसेल होणार तर 1 रुपयाचा सिक्का खाली पडतो. आणि मीही सुद्धा माझी इच्छा बोललो आणि इथं सिक्का चिटकवला. आणि हे तुम्ही बघताय चावडी स्वरूपात साईबाबाच्या ह्या चांगल्या सुंदर अशा शुभ्र मूर्त्या इथं बनवल्या होत्या. पुढे जाताच आपल्याला भरपूर मंदिरे आहेत. ह्या मंदिरांचं सुद्धा मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे. इथे तुम्ही बघताय बाहेर 2 पैराग आणि साईबाबा मध्ये बसले आहेत. अतिशय इथे दररोज स्वच्छता आणि देवपूजा नित्यनेमाने केली जाते. पुढे येतो देवांचा देव गणपती. गणपतीचे अष्टविनायकाचे इथे स्वरूप आपल्याला बघायला भेटतील. अष्टविनायकाचे 8 रुपये इथे दाखवले आहेत आणि मध्ये आहे मुंबईचा लालबागचा राजा. बाहेर सूत्र लिहिलं होते गणपतीचे आणि या मंत्राचा आम्ही जाप करून गणपतीच्या पायाशी मस्तक लावून आम्ही पुढे गेलो. पुढे तुम्हाला बघताय अष्टविनायकाचे आम्ही सुंदर असं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे तुम्हाला भेटेल दुर्गाचे रूप. नवदुर्गाचे ह्या नवदुर्गाचं मातेचं रूप आपल्याला इथे दिसेल तुम्हाला. आणि आईचं आम्ही मस्तकी लावून पुढे गेलो. इथे तुम्हाला 2 स्वरूपाचे असे प्रवेशद्वार दिसते, एक पुरुषांसाठी आणि एक महिलांसाठी. आतमध्ये सुद्धा चावडी या प्रकारे आतमध्ये मंदिर आहे. इथेही सुद्धा तुम्हाला साईबाबांच्या पादुका, घंटी आणि साईबाबांना पिवळं वस्त्र असे लावलेले तुम्हाला दिसेल. पुढे जाताच भव्य दिव्य असं मंदिर आहे जे आहे रामाचं. या रामाच्या मंदिरामध्ये तुम्हाला मी दाखवत आहे. त्यासाठी मी पुन्हा आपण फिरूया या मंदिरामध्ये कसं जायचं. या मंदिरामध्ये जायला सुद्धा आपल्याला त्याच मंदिरामधनं रस्ता आहे. हे मंदिर अतिशय भव्य दिव्य असं मंदिर आहे. येथे ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल रुक्मिणी, राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्त्या आहेत. हे खूप सुंदर असं मंदिर आहे. मंदिराचा गाभारा बघता तर घुमटाकार असा मंदिराचा गाभारा आहे आणि येथे स्वच्छताही खूप राखली जाते. भरपूर भाविक इथे दररोज येतात. आणि मीही घंटी वाजून पुढे प्रवेशद्वाराकडे गेलो आणि तुम्ही खाली येताच तुम्हाला एक झाड आहे जे आहे दत्तांच्या मंदिराच्याच पाठीमागे हे झाड आहे. या झाडाला तुम्ही तुमची इच्छा बांधून तिथे एक सूत्र बांधायचं, म्हणजे धागा बांधायचा. ती इच्छा तुमची पूर्ण झाल्यास पुन्हा ते सोडायला येतं. असं हे भव्य दिव्य मंदिर आपल्या दिघी आळंदी रोडला आहे. आपण दिघीवरनं जात असाल तर तुम्हाला हे डाव्या हाताला पडतं आणि आळंदीवरनं येत असताना उजव्या हाताला पडतं. तर हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. आणि आपला हे सगळं झाल्यानंतर आपल्याला
त्रिमूर्ती म्हणजेच दत्तांचं दर्शन घडतं. इथे तुम्हाला बघताय तुम्ही शुभ्र अशी गाय आणि गायीच्या पुढे उभा राहिलेले आपले दत्त. दत्तांच्या पाठीमागे खूप मोठं असं वृक्ष आहे आणि इथे लाखो भाविक येतात आणि आपली इच्छा मागतात. तसेच मी देवाकडे काही इच्छा मागितली नाही, कारण की देवाने माझी सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत आणि देव नेहमी तुम्हालाही खुश ठेवेन आणि मलाही ठेवतो. चला तर मग हा माझा होता छोटासा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. श्री राधे राधे. आणि जाण्यापूर्वी इथे तुम्हाला प्रसाद भेटतो आणि प्रसादाची प्राईज आहे 70, 60 रुपये, 100 रुपये असा आहे. हा महाप्रसाद आहे. इथे तुम्हाला टोकन घ्यावं लागेल. टोकन घेतल्यानंतरनं कुपन घ्यायचं. कुपन घेऊन 100 रुपयाचं तुम्हाला जसा हवं आहे तसं आणि महाप्रसादाचं तुम्ही चव घ्या. महाप्रसाद खूप छान होता. गोपालने मीही टोकन घेऊन इथं मस्तपैकी जेवण केले. असा हा माझा ब्लॉग होता. कसा वाटला नक्की सांगा.